केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्हीही अजित पवार यांच्या गटास देण्याचा निर्णय काल घेतलेला आहे आणि यानंतर शरद पवार गटासमोर आता नवा पेच उभा राहिलेला आहे। तो म्हणजे नव्याने पुन्हा पक्षाची निर्मिती करावी लागणार आहे आणि येत्या निवडणुकांमध्ये नव्या चिन्हावरती कुठेतरी निवडणुकांना सामोरं जाण्याचं आव्हान आहे ते शरद पवारांसमोर असेल। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर शालिनीताई पाटील आहेत, ज्या स्वतः माजी मंत्री आहेत, काँग्रेसच्या नेत्या होत्या आणि मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी आहेत। ताई, काय सांगाल? एकंदरीत अजित पवार यांच्या बाजूने दिलेला निकाल आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अजित पवारांच्या बाजूने जो निकाल झाला तो अत्यंत चुकीचा आहे। त्याला आव्हान दिलं पाहिजे आणि सुप्रिया सुळेंनी सांगितलं की आम्ही कोर्टात जाणार आहोत। आता त्यांच्या कोर्टाच्या ह्याच्यानंतर काय होईल ते होईल, परंतु आत्ता महत्त्वाचा विषय आहे की अजित पवार डेप्युटी सीएम पदाचा सत्तेचा अगोदर वापर करत होते। आता त्यांना पक्षाची सत्ता त्यांच्या हातात मिळाली। हे सगळं समाजाच्या हिताच्या विरोधी घडलेलं आहे आणि ते मोडून टाकलं पाहिजे। ते करण्यासाठी अजित पवारांच्यावरती आम्ही जे FIR दाखल केलेत 5 वर्षापूर्वी त्याच्याप्रमाणे त्यांच्यावरती चार्जेस ठेवले पाहिजे आणि त्यांना कोर्टापुढे उभं केलं पाहिजे आणि खटला चालवला पाहिजे की आम्ही FIR दाखल केलं त्याच्याप्रमाणे त्यांच्यावरती चार्जशीट ठेवा आणि त्याला कोर्टापुढे उभं करा आणि देशाच्या कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा होऊ द्या। कुणीही माणूस कायद्यापेक्षा मोठा नाही, पण मोदींच्या पाठिंब्यामुळं एक मनुष्य देशामध्ये कायद्यापेक्षा मोठा झालेला दिसतो आहे आणि ते त्याचं मोठेपण ह्या देशाच्या ला एक विघ्न आहे आणि ह्या समाजाला सर्वनाश करणार आहे। म्हणून ताबडतोबीनं हातात घेऊन काहीतरी हत्यार हातात घेऊन त्याच्या विरोधी उभं राहायला लागेल आणि त्या हत्यार आमच्याजवळ एकमेव आहे की सुप्रीम कोर्टानं दिलेला 25,000 कोटीच्या शिखर बँकेतल्या घोटाळ्याचा हा प्रमुख सूत्रधार ह्याला कायद्याच्या स्वाधीन पुढे उभं करा आणि त्याला वारंवार क्लीन शीट देऊन क्लोजर रिपोर्ट पाठवतायत, पोलीस पाठवतायत। हे अत्यंत चूक आहे आणि ही संधी त्याला मोदीजींच्या मुळे मिळते। तर मोदीजींनी आज काँग्रेसवरती अभिभाषणावरती राष्ट्रपतीच्या बोलताना काँग्रेसला लाखोली वाहिली। अहो, गेली 10 वर्ष तुम्हीच प्राईम मिनिस्टर आहात, आता जे तुम्ही दिवे लावले ते करा सांगा, पण आता काँग्रेसच्या निमित्तानं आरडाओरडा काय करू? त्यांचा तर संपलं। तुम्ही 10 वर्ष आहात, आता तुमची सत्ता आहात, तुम्ही काय करता? तुम्ही सुप्रीम कोर्टाचे आदेश बायदळी तोडवता। तुम्ही त्याची अंमलबजावणी होण्याच्या ऐवजी तुमचे पोलीस त्याचा क्लोजर रिपोर्ट पाठवतात आणि ही किरकोळ गोष्ट आहे आणि ही कामकाजातून ह्याच्यापूर्वी परोपकारी नावाच्या एका अधिकाऱ्यानं सिटी सिव्हिल कोर्टात ॲफिडेव्हिट केलंच आहे की शिखर बँकेतला घोटाळा ही लहानशी गोष्ट आहे आणि ती कामकाजातून काढून टाकावी। हेच विचारायचं मला ताई, ज्या प्रकारे तुम्ही आता बोलताय की त्यांना क्लोजर रिपोर्ट फाईल करण्याची गडबड दिसत आहे, विरोधक आता जे आरोप करतायत की अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळेच आता पक्षाचं चिन्ह आणि पक्ष त्यांना मिळालेला आहे, तुम्हाला वाटतं त्यांच्यावरच्या ज्या वेगवेगळ्या कारवाया आहेत त्या सुद्धा या निमित्ताने आता बंद होतील? आता तेच मोठा धोका आहे आणि म्हणून सगळ्यांनी सावध झालं पाहिजे की एक माणूस इतका मोठा राक्षसी महत्वाकांक्षा असलेला त्याला आणखीन सत्ता मिळाली, हे मोदींच्यामुळे मिळाली आणि त्याच्या विरोधात हत्यार घेऊन आपण सर्वांनी एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे। त्याला कोर्टापुढे खेचलं पाहिजे, त्याच्यावरती चार्जशीट ठेवला पाहिजे आणि देशाच्या कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि इथून पुढे त्याला कुठलीही चिन्ह मिळू द्या 10 वेळेला, पण इथून पुढे त्याला कुठलीही निवडणूक लढवता येणार नाही, कारण इतक्या मोठ्या गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा झालेल्या माणसाला आता शिक्षा होणार आहे, पण
पण अशी शिक्षा झालेल्या माणसाला निवडणूक लढवता येत नाही, ना विधानसभेची आणि म्हणून हा मनुष्य पूर्णपणानं गजाड जाण्याच्या लायकीचा आहे आणि त्याला मी घालवण्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता पुढे काय पवित्रा घेता, कारण याआधी तुम्ही तक्रार केली होती, आता पुढे तुम्ही काही चर्चा केली का अधिकाऱ्यांशी, वकिलांशी? वकिलांशी चर्चा करायसाठी माझे अधिकारी आज साताऱ्याहून इथं आलेले आहेत. मला बाहेर जायला येत नाही. एक तर माझं 90 वर्ष आहे आणि 1 वर्ष माझा एकच पाय आहे, त्यामुळं मला बाहेर जायला येत नाही. पण माझे अधिकारी आलेत, कागदपत्र घेऊन वकिलांच्या कडे भेटायला गेले, चर्चेला गेले आणि आम्ही खटला भरणार आहे की आम्ही केलेल्या एफ.आय. प्रमाणे अजित पवारांच्यावरती चार्जेस ठेवा आणि त्याला कोर्टापुढे उभं केलं आणि देशाच्या कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही एकजुटीनं उभे आहोत. पुढच्या काही काळामध्ये खटला दाखल झाल्यावर एखाद्या महिन्याभरामध्ये त्याचं 1-2 अर्ज हे माझ्या सहीचं ॲफिडेव्हिट आहे, त्यामुळं प्रायोरिटीनं खटला चालेल कोर्टात आणि पुढच्या 1-2 महिन्यामध्ये हे होईल. तुम्ही 90 वर्ष वय आहे तुमचं, तुमच्यासाठी ही आरपारची लढाई असेल आता यावेळी? ही कारण माझ्या संस्थेचे 25,000 सभासद आहेत. माझ्या एका जरंडेश्वर संस्थेचे 25,000 सभासद आहेत आणि 45 कारखाने विकले लहान मोठ्या कारणासाठी अजित पवारांनी आमच्याबरोबर. त्याचे मिळून सगळे 1-2 लाख सभासद असतील आणि तेवढी मतं इकडचे उठून तिकडे बसतील आणि अजित पवारची पूर्णपणानं नाकेबंदी आम्ही करू शकतो. ह्या विश्वास घेऊन आम्ही आज काम करतोय आणि वकिलांशी त्या दृष्टीनं कागदपत्र दिलेले आहेत. चर्चा करायला आज अधिकारी स्वतः आलेले आहेत आणि आमची भूमिका एकदम दमदार आहे आणि आम्ही कुठेही थांबणार नाही. आम्ही रिझल्ट घेणार म्हणजे घेणार आणि अजित पवारला गजाड पाठवणार म्हणजे पाठवणार. निश्चित या होत्या शालिनी पाटील आणि ज्या प्रकारे शालिनीताईंनी सांगितलेलं आहे की आमचा निर्धार पक्का झालेला आहे आणि अजित पवार यांनी जरी निवडणूक आयोगातील लढाई जिंकली असली तर यापुढील लढाई मात्र आम्ही नक्की जिंकू आणि त्यांना गजाड पाठवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.